नवी मुंबईतने एक खूप मोठी बातमी आहे ती म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। नुकताच महासभेमध्ये या संदर्भातला निर्णय झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं सुद्धा ठरावाच्या बाजूने मतदान केलेलं आहे। त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वासाचा हा ठराव पारित करण्यात आलाय। माननीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करण्यात येत आहे की या ठिकाणी तातडीने दुसऱ्या प्रतिनिधीवरील अधिकाऱ्याची या ठिकाणी नेमणूक होईपर्यंत संबंधित या ठिकाणी शिडको किंवा विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, काय माहिती? विनायक, हॅलो विनायक, काय माहिती? अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्याचं कळतंय। नुकताच ठराव मांडण्यात आला होता सभागृह नेत्याकडून। या ठिकाणी ठराव झाल्यानंतर महापौर सुधाकर सोनवणे यांनी ठराव पटलावर टाकला होता आणि या संदर्भात मतदान घेतले असता 105 मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव हा 105 मतांनी मंजूर झालेला आहे। या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या 3 प्रमुख पक्षांनी मतदान केलेलं आहे। तर भाजप आतापर्यंत तटस्थ म्हणून सांगत होती। भाजपने तटस्थाची भूमिका न घेता तुकाराम मुंढे यांच्या बाजूने मतदान केलेलं आहे। त्यामुळे हा 105 विरुद्ध 6 या मताने हा अविश्वास ठराव हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर महापौरांना आता मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं आहे की मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी वेगळा अधिकारी पाठवावा, नियुक्तीवरती अधिकारी पाठवावा आणि त्याप्रमाणे सभागृहाने जो अविश्वास प्रस्ताव पास केला आहे त्याचा सन्मान ठेवा, अशा प्रकारचं आव्हान आता महापौरांकडून मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेलं आहे। विनायक, असंही चित्र पाहायला मिळालं की भर सभागृहामध्ये देखील नगरसेवकांनी बॅनरबाजी केली की तुकाराम मुंढे गो बॅक। हो, या ठिकाणी काही राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांनी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। तुकाराम मुंढे गो बॅक अशा प्रकारे सुद्धा बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तुकाराम मुंढे त्यांच्या निषेधाचे सुद्धा बॅनर झळकवण्यात आलेले होते। त्या एकंदरीत आपण पाहता की हा ठराव आता मंजूर झालेला आहे। त्यामुळे आता हा ठराव मंजूर झाल्यानंतर जी काही पुढची प्रोसेस आहे किंवा मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण बहुमताच्या जोरावरती हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। आयुक्तांशी आम्ही सकाळी बोललो असतो की कॅमेरासमोर कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं नाही, मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की ठराव जरी मंजूर झाला तरी त्याच्यानंतर मी धोरणात्मक निर्णय घेऊ शकतो, या ठिकाणी काम करू शकतो, जोपर्यंत मला शासन परत बोलवत नाही तोपर्यंत। तर आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत ते मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे। निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे। पण सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर काय काय घडलं? ठराव कुणी मांडला, त्याला मंजुरी पाठिंबा कुणी दिला? सभागृहामध्ये ठराव आहे तो सभागृह नेते जयवंत सुतार यांनी मांडला होता। त्याच्यावरती जयवंत सुतार यांनी सभागृहाचा ठराव आहे तो वाचून दाखवला होता। कशा प्रकारे आयुक्त मनमानी करत आहेत किंवा लोकप्रतिनिधींचा मान ठेवत नाहीये। महासभा आणि स्थायी समितीचे जे निर्णय घेण्यात आलेले गेल्या 4-5 महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी करत नाहीत, अशा प्रकारची माहिती सभागृह नेते जयवंत सुतार यांनी दिली होती। त्याच्यानंतर काही शिवसेना आणि काँग्रेस, बीजेपी या गटनेते आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, यांना बोलायला देखील अशा प्रकारचं सांगितलं जात होतं। मात्र अचानकपणे सभागृह नेत्यांनी हे सर्व आपलं म्हणणं मांडल्यानंतर, ठराव वाचल्यानंतर महापौरांनी सरळ हा ठराव मतदानाला टाकला होता। त्यामुळे भाजप सदस्याकडून आक्षेप घेतला जात आहे। भाजप सध्या हे आक्षेप त्यांनी घेतलेला आहे। आम्हाला बोलण्याची संधी द्यावी अशा प्रकारचं भाजपाच्या नगरसेवकांना सांगण्यात येत आहे। मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची संधी महापौरांना न देता सरळ हा ठराव आहे तो मतदानासाठी टाकला होता। ज्यांनी हा ठराव मांडला ते सभागृहाचे नेते कुठल्या पक्षाचे आहेत आणि कोण कोण बोलले या सभागृहामध्ये आज ठरावाच्या बाजूनं? सध्या तरी सभागृह नेते आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, जयवंत सुतार आहेत आणि या ठरावाच्या बाजूने कुणालाही बोलायची संधी मिळालेली नाही किंवा विरोधामध्ये सुद्धा बोलायला संधी मिळाली नव्हती। कारण महापौरांनी सरळ हा ठराव सभागृह नेते जे आहेत त्यांनी ठराव वाचल्यानंतर हा सरळ मतदानासाठी टाकला होता। त्यामुळे भाजपा नगरसेवकांकडून आक्षेप घेण्यात आला होता, पण त्यांना कुठल्याही प्रकारची संधी न देता महापौरांनी हा सरळ मतदानाचा प्रस्ताव टाकला होता। सध्या चित्र असं आहे की हा ठराव 105 विरुद्ध 6 मतांनी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता भाजपाचे जे आहेत रामचंद्र घरत जे आहेत ज्येष्ठ नगरसेवक त्यांच्याकडून या ठिकाणी आक्षेप घेतला जात आहे आणि त्यांच्याकडून आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र त्याला आता काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आक्षेप होताना दिसतोय। विनायक, या सगळ्या प्रकारामध्ये तुकाराम मुंढे स्वतः तिथे उपस्थित आहेत, त्यांची देहबोली, त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगतेय? तुकाराम मुंढे या ठिकाणी उपस्थित आहेत। म्हटलं जात होतं की ते सभागृहात येतील की नाही येतील याबद्दल सगळ्यांना साशंकता होती, कारण सभागृहाने हा ठराव पास केल्यानंतर आयुक्त सभागृहातून निघून जातात अशा प्रकारचा महानगरपालिका अधिनियम सांगतो। मात्र मुख्यमंत्री जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत आयुक्तांनी असं सांगितलं सकाळी कुठल्याही प्रकारचं त्यांनी कॅमेरासमोर जरी बोलले नसले तरी आपण सभागृहामध्ये जाणार असून जोपर्यंत आपल्याला मुख्यमंत्री बोलवत आहे आपण कामकाज करत राहणार आहोत।
कामकाजाची अंमलबजावणी करत राहणार आहोत, अशा प्रकारचं आयुक्तकडून सांगितलं जाते. जेव्हा ठराव पास झाला निश्चितपणे विनायक, तू राहाच आपल्यासोबत. सभागृहात काय सुरू आहे आपण पाहूया. या ठिकाणी महाविश्वास प्रस्तावावर आपल्याला काय बोलायचं आहे का? महाविश्वास प्रस्तावाच्या बाबतीत बोला. आपण बोला, महाविश्वास प्रस्ताव चुकीचा कसा आहे ते बोला. तुम्हाला कोण वाटत असेल तर बोला. या ठिकाणी बोला. आपण या अहो पहिला अविश्वास प्रस्ताव आला की आम्ही पाहिजे